ITI प्रवेश प्रक्रिया 2026 ला सुरुवात झालेली आहे आणि त्यासोबतच पहिला राऊंडही लागलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागलेला आहे, असे सर्व विद्यार्थी प्रत्यक्ष ITI मध्ये जाऊन प्रवेश घेतही आहेत. पण महत्त्वाचं आहे, ज्या विद्यार्थ्यांचा नंबर अजूनही ITI मध्ये लागलेला नाही किंवा ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागलेला आहे, पण त्यांना तो कोर्स करायचा नाही, अशा सर्व विद्यार्थ्यांना आतुरता आहे. ITIची दुसरी प्रवेश फेरी कधी लागणार आहे? ITIची जे काही प्रवेश प्रक्रिया असते एका टाइम टेबल नुसार चालत असल्यामुळं तो टाइम टेबल कोणता आहे हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. म्हणून आजच्या डिटेल व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत ITIची दुसरी प्रवेश फेरी ही कधी लागणार आहे आणि त्यासोबतच सोबत दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी कोणते कोणते नियम राहणार आहेत. तर तुम्हाला संपूर्ण माहिती पाहण्यासाठी ITIच्या ऑफिशियल पोर्टलवर तुम्हाला यायचं आहे. इथं आल्याच्या नंतर नोटिफिकेशन टॅबमध्ये ITI ॲडमिशन नोटिफिकेशन हे PDF तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्यायचं आहे. डाउनलोड केल्याच्या नंतर त्याची संपूर्ण माहिती ही तुमच्या समोर पाहता येणार आहे. ऑफिशियल पोर्टलच्या नोटिफिकेशन टॅबमधून डाउनलोड केलेला PDF काही अशा प्रकारचा तुमच्या समोर हे ओपन होणार आहे. जो डिटेल टाइम टेबल आहे तो 29/6/2026 रोजी प्रकाशित करण्यात आलेला होता. आता या PDFच्या माध्यमातून आपल्याला समजणार आहे ITIची दुसरी प्रवेश फेरी ही कधी लागणार आहे. पहिल्या प्रवेश फेरीविषयी जर आपल्याला बोलायचं झालं तर पहा, पहिली प्रवेश फेरी ही 3 तारखेला लागलेली आहे. म्हणजे 3 तारखेपासून विद्यार्थ्यांचे ऍडमिशन करणं चालू आहे आणि 27 जुलै 2026 पर्यंत हे ऍडमिशन करता येणार आहे. जवळपास यामध्ये एखादा एक दिवस यामध्ये वाढू शकतो. पण ज्यावेळेस आपण दुसऱ्या प्रवेश फेरीचा विचार करतो तर दुसरी प्रवेश फेरीचा संपूर्ण डिटेल टाइम टेबल आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. त्यासोबतच दुसऱ्या प्रवेश फेरीचा नियम काय आहे हेही आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. पहा, दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागलेला नाही किंवा ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागलेला असून सुद्धा त्यांना तो कोर्स करायचा नसेल तर त्यांनी तो ऑप्शन फॉर्म बदलणे गरजेचं असते. ऑप्शन फॉर्म बदलण्यासाठी 3 जुलै 2026 पासून सकाळी 9 वाजेपासून ऑफिशियल पोर्टलवर याचा डाटा अपडेट करणं चालू झालेलं आहे. आणि ऑप्शन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे 7 जुलै 2026 सायंकाळी 5 वाजेस्तोवर. ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागलेला नाही तर त्यांची इच्छा असेल तर ते ऑप्शन मध्ये बदल करू शकतात. पण ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागलेला आहे पण त्यांना तो करायचा नाही, त्यांनी मात्र दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी तुम्हाला तो ट्रेड जर करायचा नसेल तो आपला ऑप्शन आजच डिलीट करणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला जो कोर्सेस करायचा आहे तेच तुम्ही त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करू शकता. आता दुसरी प्रवेश फेरीविषयी जर पाहायचं गेलं, पहा, दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी संस्था व व्यवसाय निहाय निवड याद्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे आणि उमेदवारांना SMS द्वारे कळविणे याचा जो टाइम टेबल आहे तो 12 जुलै 2026 सायंकाळी 5 वाजता. ज्या प्रकारे 2 जुलै 2026 रोजी पहिल्या मेरिट यादी लागल्याच्या नंतर विद्यार्थ्यांना SMS आले होते, त्याच पद्धतीनं दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी 12 जुलै 2026 सायंकाळी 5 वाजता विद्यार्थ्यांना SMS येणार आहेत. आता SMS जे आहेत ते ज्या विद्यार्थ्यांना नंबर लागलेला आहे अशाच विद्यार्थ्यांना येणार आहेत. एखाद्या विद्यार्थ्याला SMS आला नाही तर ऑनलाईन कशा पद्धतीने चेक करायचं याचाही डिटेल व्हिडिओ आपण ऑलरेडी पब्लिश केलेलाच आहे. ज्यावेळेस तुम्ही ऑप्शन फॉर्म हे दुसऱ्या राऊंडसाठी असेल, तिसऱ्या, चौथ्या राऊंडसाठी भरायचा विचार करत असाल त्यावेळेस तुम्हाला व्हॅकंट सीट किती आहेत हे समजून घेणं गरजेचं आहे. आता ITI मध्ये म्हणजेच महाराष्ट्रातील कुठल्याही ITI मध्ये कोणत्या ट्रेडच्या किती जागा हे आज टाइमला भरलेल्या आहेत आणि अजून किती जागा हे भरायचे शिल्लक आहेत हे कशा पद्धतीनं चेक करायचं, म्हणजेच व्हॅकंट सीट रिपोर्ट कशा पद्धतीने डाउनलोड करायची याचा डिटेल व्हिडिओ ऑलरेडी मी पब्लिश केलेलाच आहे. जे संपूर्ण महत्त्वाचे व्हिडिओज आहेत त्यांची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल, तिथून तुम्ही ते संपूर्ण महत्त्वाचे व्हिडिओज हे पाहू शकता. दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी 12 जुलै 2026 सायंकाळी 5 वाजता विद्यार्थ्यांना SMS येणार आहेत. हे सायंकाळी 5 वाजता जरी असले तरी दुपारी 12च्या नंतर तुम्हाला तुमच्या लॉगिन मध्ये लॉग इन करून हे चेक करता येतं तुम्हाला प्रवेश सेकंड राऊंड मध्ये मिळालेला आहे किंवा नाही. आता त्या प्रवेश फेरीसाठी विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष संस्थेमध्ये जाऊन 13 जुलै 2026 पासून 16 जुलै 2026 पर्यंत 16 प्रत्यक्ष ITI मध्ये जाऊन
प्रवेश घ्यायचा आहे. ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागलेला आहे अशाच विद्यार्थ्यांनी इथं प्रवेश घेण्यासाठी बोलवण्यात येतं. नंबर लागला किंवा नाही लागला यासाठी दोनच ट्रिक आहेत. एक तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने चेक करणं किंवा तुम्हाला आलेला एस-एम-एस. त्याऐवजी तुम्हाला संस्थेमधून कॉल येणार आहे, की तुम्हाला कोणत्या ट्रेडला नंबर लागलेला आहे. आता हे झालं दुसरी प्रवेशी फेरीचा टाइम टेबल. पण दुसऱ्या प्रवेशी फेरीसाठी जे नियम आहेत, जे पसंती क्रमांक तुम्हाला आता द्यायचा आहे, तर त्याच्याविषयी आपण थोडंसं बोलूया. उमेदवाराने सादर केलेल्या पसंती क्रमांकाच्या पहिल्या 3 विकल्पापैकी आता हे आपण बोलतोय दुसऱ्या प्रवेशी फेरीसाठी. पहिल्या प्रवेशी फेरीसाठी जो होता विकल्प क्रमांक 1 होता. तर आता इथं पहिल्या 3 विकल्पापैकी म्हणजे प्रेफरन्स नंबर 1, 2 आणि 3 यापैकी तुम्हाला कुठलाही ट्रेड जर मिळाला असेल, म्हणजे जागा मिळाल्यास प्रवेश निश्चित करावे लागेल. ज्या विद्यार्थ्यांना क्रमांक 1, 2 आणि 3 हे दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी यामध्ये जर नंबर लागला असेल, तर तुम्हाला प्रवेश घेणं हे कंपल्सरी आहे. अशा उमेदवाराने प्रवेश निश्चित केला अथवा केला नाही तरी त्यास केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या 3ऱ्या व 4थ्या प्रवेश फेऱ्यामध्ये सहभागी होता येणार नाही. जरी तुमचा नंबर लागला तरी तुम्हाला तिथं प्रवेश घेणं गरजेचंच आहे. जर तुम्ही प्रवेश घेतला नसाल तर येणाऱ्या पुढच्या 3ऱ्या आणि 4थ्या राउंडमध्ये तुम्हाला बाद ठरवण्यात येतं. जर तुम्ही प्रवेश घेतला तरी सुद्धा तुम्हाला 3ऱ्या आणि 4थ्या राउंडमधून बाद ठरवण्यात येतो. ज्या उमेदवारांना विकल्प क्रमांक 4 ते 100 मधून जागा वाटप झाली आहे, इच्छा असेल तर ते प्रवेश निश्चित करू शकतात. पण असे प्रवेश निश्चित केलेल्या उमेदवार केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या 3ऱ्या व 4थ्या फेऱ्यामध्ये सहभागी होता येणार नाही. तर नियम काय सांगतं, जर तुमचा प्रिफरन्स क्रमांक 4 ते 100 मधून असेल तर तुम्ही इथं प्रवेश तुमची इच्छा असेल तर घेऊ शकता किंवा नाही घेऊ शकता. जर तुम्ही 4 ते 100 मधला प्रिफरन्स क्रमांक असूनही तुम्ही प्रवेश घेतलात तर तुम्हाला येणाऱ्या प्रवेश फेरीमधून बाद ठरविण्यात येतं आणि जर तुम्ही प्रवेश घेतला नाही तर मात्र तुम्हाला 3ऱ्या आणि 4थ्या फेऱ्यामध्ये सहभागी होता येणार आहे. जर तुम्ही प्रवेश घेत असाल तरच तुमचा प्रवेश प्रक्रियेमधून तुम्हाला बाद ठरविण्यात येतो. तर मित्रांनो हे जे आपण आज पाहिलं तो होता दुसऱ्या प्रवेश फेरीसाठीचा टाइम टेबल, ज्यामध्ये संपूर्ण नियम आपण पाहिलं आणि त्याचा कालावधी आपण पाहिलं. ज्या विद्यार्थ्यांना ऑप्शन क्रमांक चेंज करायचे असेल त्यांनी पहिल्या 3 मध्ये जे तुम्हाला ट्रेड करायची आहे तेच तुम्हाला इथं द्यायचं आहे. 4 ते 100 मध्ये कुठलेही ऑप्शन तुम्ही देऊ शकता ट्रायल बेसिसवर जे तुम्हाला पाहायचं आहे ते. पण मात्र तुम्हाला इथं 1 ते 3 मध्ये प्रेफरन्स ज्यावेळेस तुम्ही ठेवता त्यावेळेस तुम्हाला कंपल्सरी मध्ये आहे की तुमचा प्रेफरन्स हा 1 ते 3 मध्ये जे तुम्हाला ट्रेड करायचे त्याचेच ऑप्शन तुम्हाला इथं द्यायचे आहेत. या व्यतिरिक्त जर तुम्ही देत असाल आणि तुम्हाला जर तो करायचा नसेल तर येणाऱ्या पुढच्या प्रवेश फेऱ्यामधून तुम्ही इथं बाद ठरवू शकता. हे नियम तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तर मित्रांनो आज आपण पाहिलेला आहे दुसऱ्या प्रवेश फेरीचा डिटेल हा टाइम टेबल. या व्यतिरिक्त तुम्हाला आय-टी-आय प्रवेश प्रक्रिया अंतर्गत कुठली माहिती हवी असल्यास मला कमेंटद्वारे कळू शकता. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या नवीन नवीन आणि अपडेटेड माहितीसोबत. तोपर्यंत नमस्कार.